नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने अगदी चविष्ट अशी काळ्या मसाल्याची भरली वांगी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी इथे मी मध्यम आकाराची 6 ते 7 वांगी घेतली. आता आपल्याला कितपत बनवायचे, आता त्या वांगी घ्या आणि वांग्यांचं काय करायचं आपल्याला, जर तुम्हाला देठा कसे आवडतात त्यानुसार आपण लहान मोठे त्याला कट व्यवस्थित करून घ्या. त्यानंतर एक्स्ट्राचे जे काही काटेरी भाग असतो तो देखील आपण या पद्धतीने काढून घेत आहोत. जर आपल्याला आवडत असेल तर तुम्ही राहू दिले तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीने संपूर्ण वांगे साफ करून घेतले. त्यानंतर लगेचच काय करायचं, आपल्याला वांगे हे ऐन वेळेसवर कट करून घ्यायचे. त्यामुळे काय होतं, आपले वांगे हे काळे पडत नाही. तर आता लगेच आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे वाटण तयार करून घ्यायचं आहे भाजीसाठी लागणारं. तर त्याकरिता इथे मी मध्यम आकाराचे 2 वांगे घेतले. तर इथे आपण कमीत कमी किती 5 ते 6 वांग्यांचा वापर करतो. त्यासाठी अगदी पुरेसे 2 कांदे आहेत, म्हणजे पुरेसे होतात. तर त्यासाठी काय करायचं, त्याचं साल काढून घ्यायचं. साल काढल्यानंतर त्याला स्वच्छ असं धुवून घ्या आणि त्यानंतर अधूनमधून या पद्धतीने कट लावून लगेचच आपण जाळीवरती कांदे हे भाजून घेणार आहोत. आज आपल्याला कट करून म्हणजे अगदी बारीक चिरून कढईमध्ये कांदे न भाजता तर डायरेक्ट आपण अख्खे कांदे हे ह्या पद्धतीने गॅसवरती डायरेक्ट भाजून घेणार आहोत. याची चव देखील अगदी वेगळी येते. जर आपल्याकडे चूल असेल किंवा शेगडी असेल कोळशाची त्यावरती भाजलं तर यापेक्षा अगदी दुप्पट चव आणखी वाढते. तर त्याच्यावरती देखील आपण छान कांदे हे भाजून घेतले तर त्यामुळे आपली भाजी अगदी छान ती तयार होते. तर आता आपला हा कांदा छान मऊ होईपर्यंत आता मंद आचेवरती आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. जेवढा परफेक्ट आपला कांदा हा भाजून होईल तेवढी छान अशी आपली ही भाजी तयार होते. तर अशा पद्धतीने आपल्याला वरचं साल थोडं काळं आणि आतमध्ये अगदी छान मऊ होईपर्यंत कांदा हा आलटून पलटून एकसारखा संपूर्ण साईडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर आता आपला हा कांदा छान भाजून तयार झाला आहे. अगदी खूप काळा देखील आपल्याला करून घ्यायचा नाही. वरचं सालच फक्त काळं झालेलं असतं आणि आतमधनं आपला कांदा अगदी मऊ असा झालेला असतो. कांदा हा आपल्याला एका साईडला ठेवायचा आहे. त्यानंतर कढई किंवा पॅन घ्या. त्यावरती लगेचच आपण सर्वात प्रथम भाजीसाठी लागणारी हरभऱ्याची म्हणजे चण्याची डाळ आपल्याला भाजून घेणार. यामुळे भाजीला चव छान येते, आपला मसाला देखील अगदी छान तयार होतो. म्हणून इथे मी हरभरा डाळीचा वापर करते. इथे आपण बाजरीच्या पिठाचा किंवा डाळीच्या पिठाचा देखील वापर केला तरी चालतं, पण आज आपण पाण्याचा वापर न करता आणि सुकी भाजी बनवत आहोत त्याकरिता इथे डाळीचा वापर करतो. यामुळे काय असं होतं, आपल्या भाजीला चव तर येतेच पण तेल देखील छान आपल्या भाजीला सुटतं. पीठ घातल्यामुळे तेल चाललं जातं आणि आपली भाजी ही व्यवस्थित दिसत नाही. तर मंद आचेवरती थोडंसं तेलामध्ये छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ही चण्याची डाळ ही भाजून घेतली. या पद्धतीने आपली चण्याची डाळ भाजून झाल्यानंतर लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्या. लगेचच त्याच पॅनमध्ये तव्यावरती आपल्याला काय करायचं आहे, जो आपण भाजून घेतलेला कांदा आहे त्याला छान या पद्धतीने त्याचे संपूर्ण पाकळ्या ह्या व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायचे आणि त्यामध्ये पुन्हा आणखी थोडंसं तेल घालून याला देखील आपल्याला पुन्हा आणखी तेलात थोडंसं याला परतून घ्यायचं आहे. यामुळे आपला मसाला अगदी चविष्ट असा तो तयार होतो. तर इथे मी मंद आचेवरती याला भाजून घेते. पहिले आपल्या आजी वगैरे हे काय करायचे, अशाच पद्धतीने मसाल्याची भाजी बनवताना हा मसाला तयार करायचा. आपण डायरेक्टली आता कांदे हे तेलामध्ये थोडेसे असे भाजून घेत असतो, पण यामुळे काय असतं, या पद्धतीने भाजीला खूप छान चव येते. तर इथे मी अगदी भरपूर असं बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं देखील कांद्यांमध्ये परतून घेते. आता आपल्याला खोबरं हे छान हलकंसं ब्राऊन कलर येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आता मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे. खोबरं देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्या भाजीला खोबऱ्याचा कच्चापणा असा लागणार नाही. म्हणून खोबरं हे व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. म्हणून काय करायचं, मंद आचेवरती एकसारखं चमच्याने हलवत आपल्याला हे आता भाजून घ्यायचे. तर तुम्ही बघा, आता खोबरं देखील आपलं छान भाजून तयार झाले. या डाळीमध्ये आपल्याला हा मसाला न काढता तर आपल्याला हा मसाला आता तव्यावरतीच थोडासा गार करून घ्यायचा आहे. तर इथे आपला हा मसाला अशा पद्धतीने आपण पसरून ठेवून देऊ, जेणेकरून तो लवकर गार होईल. तर आपला हा मसाला आता थोडा गार झाला आहे. त्यानंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या
आल्याचा 1 इंचीचा तुकडा. आलं कितपत आपल्याला भाजी तिखट आवडतं त्यानुसार आपण आलं कमी जास्ती करून घेऊ शकतो. त्यानंतर जी आपण कोथिंबीर निवडलेली असते त्याच्या ज्या काही काळ्या निघाल्या असतात त्या देखील मी यामध्ये वापरते. त्यामुळे आपल्या मसाल्याचं प्रमाण वाढेल आणि चवीत देखील फरक पडेल. लय बारीक चिरून घेतलेला टोमॅटोचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण टाकून घेऊ शकतो किंवा स्किप केलं तरी काही हरकत नाही. लयच इथे अर्धा चमच्यावर जिरे, अगदी थोडीशी हळद घालते. हळदीचा देखील चवीमध्ये फरक पडतो. लगेच आपला घरगुती काळा मसाला. जर आपल्याकडे काळा मसाला नसेल तर संपूर्ण जे काही खडे मसाले असतात ते खडे मसाले आपण भाजून अगदी जास्ती थोडंसं काळा होईपर्यंत भाजून ते देखील आपण वापरलं तरी काही हरकत नाही. चवीनुसार मीठ घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून लगेच याची छान आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं. वाटण अगदी स्मूथ तयार व्हायला हवं त्याकरिता इथे अगदी थोडंसं पाण्याचा वापर मी केला आहे. जेवढं शक्य आहे तेवढं स्मूथ असं मसाला हा तयार करून घ्या. त्यामुळे आपली भाजीचं टेक्स्चर अगदी छान येतं. तर आपला मसाला तयार झाला आहे. लगेच इकडे आपण वांगी कट करायला घेत आहोत. तर वांगी ही काळी पडू नये म्हणून एका भांड्यामध्ये पहिलेच आपण पाणी घ्या. पाण्यामध्ये मीठ घाला आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर लगेच मध्यभागी आपल्याला अशा पद्धतीने कट लावून याचे 4 भाग आपल्याला वांग्याचे तयार करू. पूर्ण कडेपर्यंत कट न करता आपल्याला थोडी बाजू सोडून द्यायची. त्यामुळे काय होणार आहे आपलं जे वांगे असतात ना ते पूर्णपणे मोकळे होत नाही. म्हणजे आपल्याला मसाला हा व्यवस्थित भरता येतो आणि आतमध्ये व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यायचं आहे किळं वगैरे आहे की नाही. तर मी इथे संपूर्ण वांगी ही कट करून घेतली. त्यानंतर काय करणार आहोत लगेचच आपण मसाला हा एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे. त्यानंतर लगेचच यामध्ये भाजून घेतलेली जी आपण डाळ घेतलेली होती ती डाळ देखील आपण मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत. मिक्सरला बारीक फिरवताना काय करायचं यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. त्यामुळे याची देखील अगदी स्मूथ अशी ती पेस्ट तयार होते. वांगे देखील आपले कट करून झाले आणि मसाला देखील आपला तयार झाला आहे. त्यानंतर लगेचच आपण इथे मसाला हा भरून घेणार आहोत. जर तुम्ही एकाच वेळेस कट करून मसाला भरत असाल वांग्यांना त्यावेळेस काय करायचं वांग्यांना थोडं मीठ हे लावून घ्या. त्यामुळे भाजीला चव छान येते वांग्यांना आतपर्यंत. इथे मी मिठाच्या पाण्यामध्ये भिजवलेले असल्यामुळे इथे मी मिठाचा वापर हा केलेला नाही. तर जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला काय करायचं आहे आता या वांग्यांमध्ये मसाला हा आतपर्यंत व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. हा मसाला व्यवस्थित भरून घ्या जेणेकरून ज्यावेळेस आपण ही वांगे तळून घेणार आहोत त्यावेळेस मसाला हा अजिबात बाहेर हा निघणार नाही. तर अशा पद्धतीने संपूर्ण मसाला हा वांग्यांमध्ये व्यवस्थित भरून घेतला आहे. त्यानंतर कुकर किंवा कढई गरम करून घ्या. हे गरम झाल्यानंतर लगेचच यामध्ये 2 पळी आपल्याला तेल हे गरम करून घ्या. अगदी कमी तेलामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत. जर आपल्याला सुकी भाजी बनवायची असली तर तेलाचं प्रमाण थोडं जास्त आपण वापरत असतो पण कमी तेलात देखील अगदी छान आपली ही भाजी तयार होते. तेल हलकंसं गरम होऊ द्या. त्यानंतर लगेच भरून घेतलेली वांगी यामध्ये घालून आपल्याला छान आता परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर आपण हे वांगे बनवले तर यामुळे काय होतं आपली भाजी अगदी चविष्ट आणि अगदी छान अशी दिसायला देखील ती दिसते आणि शिजवायला देखील अजिबात वेळ लागत नाही. इथेच आपले वांगे हे बरेच असे शिजून होतात. त्यामुळे नंतरून आपल्याला मसाल्यामध्ये वांगे हे शिजायला अजिबात वेळ लागत नाही. तर मी जे वांगे होते छान हलकासा कलर बदलेपर्यंत वांगे हे मी तेलात परतून घेतले. त्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवून 2 मिनिटभर इला म्हणजे जे वांगे त्याला वाफवून घ्यायचे. तर पुन्हा बघा वांगे अगदी थोडेसे मऊ पडलेले आपल्याला दिसत आहे. त्यांचा कलर देखील बदलला आहे. लगेचच हे वांगे आता एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे. तर इथे मी आता चिमट्याच्या सहाय्याने आता हे भाजून घेतलेले जे तळून घेतलेले वांगे होते ते आता मी इथे काढून घेते. बरेच जण काय करतात वांगे आधी भाजून म्हणजे तळून घेतात त्याला थोडंसं गार होऊ देतात आणि त्यानंतर मसाला हा भरतात. त्या पद्धतीने देखील केलं तरी काही हरकत नाही. लगेचच त्याच गरम तेलामध्ये आपण जो उरलेला काळा मसाला होता बाकीचा तो छान आपल्याला आता या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. मंद आचेवरती आता हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे आपण
पहिलेच आधी छान मसाला हा भाजून घेतलेला आहे. त्यानंतर म्हणजे आता आपल्याला अजिबात तेलामध्ये हा मसाला भाजायला वेळ लागणार नाही. अगदी पटकन असा हा परतून तयार होतो. एकसारखा चमच्याने ढवळत मी मंद आचेवरती छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आता परतून घेतला आहे. अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर जे आपले वांगे आपण तळून घेतलेली ते वांगी यामध्ये घालून घ्या आणि त्यानंतर त्याला देखील आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला अजिबात कुठलाही मसाला वगैरे वापरण्याची गरज नाही आहे. त्या लगेचच यामध्ये जी आपण डाळ मिक्सरला बारीक फिरून घेतलेली चणा डाळ ती पुन्हा आणखी यामध्ये मिक्स करून घ्या. मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. जे काही आपलं आता पाणी आपण घातलं आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ राहू द्यायचं आहे ते पाणी आणि त्यानंतर ते थोडंसं आटल्यावरतीच आपल्याला कुकरचं झाकण हे लावून घ्यायचं. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी घातली. त्यानंतर लगेच कुकरचं झाकण लावून मंद आचेवरती आपल्याला आता फक्त हलकीशी वाफ ही भरून घ्यायची. वाफ भरल्यानंतर लगेचच गॅस हा बंद करून दिला आहे आणि पूर्णपणे कुकर हा गार करून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही बघा अगदी छान अशी आपली चविष्ट अशी ही भाजी ही तयार झाली. अजिबात तेलकट वगैरे न होता अगदी चविष्ट पौष्टिक अशी आपली भातासोबत किंवा चपातीसोबत भाकरीसोबत खाल्ली जाणारी अगदी चविष्ट अशी आपली ही काळ्या मसाल्याची वांगी ही तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपलं वांग अगदी परफेक्ट मऊसूत असं ते शिजून तयार झालं आहे. अशा पद्धतीने जर आपण वांगे हे बनवले तर